हॅलो तर मित्रांनो, मी आहे आपला मित्र डॉक्टर कौसेन. ठीक आहे, आज आपण आलोय आपल्या बागेमध्ये आणि आज आपल्याला करायची ही जे गवत सगळं दिसतंय ह्याला आपण नष्ट करणार आहोत. आज हे फवारणीची बॅग पाठीमागे तुम्हाला दिसत असणार आहे. हे आणली आहे मी भाड्यानं कुठनं तरी, त्यानंतर तुम्हाला सांगतो. या व्हिडिओजला जास्त लाईक आणि शेअर बी करत जाऊ नका बरं काय. ठीक आहे, आपल्याला व्हायरल करायचं नाही आहे, फक्त मन मोकळं करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही आपल्यासोबत जॉईन राहा. ठीक आहे, हे आपलं शेतघर आहे इथे. ठीक आहे, अरे मी कुठे राहतो तुम्हाला सांगितलंच नाही. मी राहतोय, आम्ही राहतो लांज्यात. ठीक आहे, लांज्यात रत्नागिरी जिल्हा. ठीक आहे, इथे लांजा तालुका, त्या साईडला आमचं गाव आहे. हे आमची एक बाग आहे अशी. त्या बागेमध्ये तुम्हाला महत्त्वाची झाडं दिसतच नसतील, कारण ते अजून लावलेलीच नाही आहेत. हे आता लावायचे आहेत आम्हाला बागेमध्ये झाडं. हे रानं झालंय भरपूर, 3-4 वर्षापासून रानं येते. थोडं साफ करतोय आणि मग परत येते, साफ करतोय परत येते. तर आता आज आपण आणली आहे मशीन. आज तसं हाय पावसाळी दिवस, तुम्ही बघू शकता वरती कसले ढग आलेत. पण तरी मला सुट्टी फक्त सोमवारचीच असते. तर मग आजचा दिवस समजा गेला. आज आहे तारीख 8 सप्टेंबर आहे. आज सप्टेंबर 2025. तर मला वाटलं होतं चला आज पाऊस नसणार, कारण 2 दिवस ऊन पडलं होतं आमच्याकडे. पण आज पण पावसाचे वातावरण दिसतंय. तर फटाफट काय करूया. आपलं हे घर पाठीमागे बघताय तुम्ही, शेतघर आपलं. त्या शेतघरामध्ये आमचं औषध फवारणीचं ते हे औषध आहे. ते औषध घेतो, ह्या बॅगेमध्ये टाकतो आणि मग व्हिडिओ परत रिझ्यूम करतो आणि सगळी फवारणी करून हे सगळं नष्ट करून टाकायचा प्रयत्न करूया. तर हे बघा मित्रांनो, हे औषध घेतलंय आपण दुकानातून. सीझर म्हणून येतं हे, GSP कंपनीचं. जी किंमत आणि पाहू शकता तुम्ही 210 रुपये. याच्यावरचं झाकण साला हुंदराने खाऊन टाकलं. 30 ml घ्यायचं होतं मला, एक पूर्ण कॅन याच्या 15 लिटरमध्ये. पण ते आता आपल्या अंदाजानेच आपल्याला टाकावं लागणार. तर ह्याच्यामध्ये पाणी आपण घेतलंय. मी सुरुवातीला एक 10 लिटरच पाणी टाकलं याच्यामध्ये, अर्धच, कारण मी पहिल्यांदा स्प्रे करतोय. आता ह्याच्यामध्ये स्टिकर नाही माझ्याकडे, म्हणून मी शॅम्पू टाकतोय. एक पूर्ण टाकायचं होते, पण अर्धी टाकूया याच्यामध्ये शॅम्पू पुडी. ओके, हे शॅम्पूच्या पुडीला इथे बाजूला करतो. आता ह्याच्यामध्ये आपलं औषध घेऊया आपण. ओके, तर मित्रांनो आपलं सेटअप रेडी झालेलं आहे. आता कामाला सुरुवात करूया. चला तुम्हाला दाखवतो. इथे नारळाची झाडं असल्यामुळे आपल्याला औषध जरा सावध मारावं लागतंय. पहिल्यांदा स्प्रे करतो मित्रांनो. कुठे काही चुकत असलो तर मला तुम्ही सांगा समजावून कमेंटमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली फवारणीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, आपण औषध मारून टाकलंय रान मारायला. आता बघूया, तुम्हाला 2 दिवसानंतर दाखवतो कसं काय रिझल्ट आहे ते. तसं तर हे 2 तासामध्ये मरणारं औषध होतं, पण आता बघूया. आपण तर 2 तास इथे थांबू शकत नाही. आता जरासं ऊन पण निघालंय, चांगली गोष्ट आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर द अपडेट्स.